यस यस आणि सामन्याला आपण सुरुवात करूया. आणि पंचांना विनंती असेल येऊ काय घेऊ नका, नेट प्रॉब्लेम आहे. येऊ नाही तर तुम्हाला समजा, पण तरी पण पटकन वरती आलेत तर. आणि सामन्याला सुरुवात मोक्ष ओम फायटर संघ मला फलंदाजी करतोय आणि दादा सरकार पंडितसाहेब फडके स्मृती पहिल्यांदा गोलंदाजी. आणि आजचा शेवट उद्या, आजचा दुसरा दिवस, उद्या शेवटचा दिवस. आणि उद्या पंचांना विनंती असेल 2 वेळा डाबर दंतमंत्र्यांनी दात घासा. आणि पंच बघा, एका बाजूला स्टीव्ह बकनर, एका बाजूला व्यंकट राघवन, म्हणजे एका बाजूला बडे मिया, एका बाजूला छोटे मिया. एकाच्या अंगात मच्छीची ताकद, एक मिक्स काम आहे. ह्या सामन्याला सुरुवात करा. चाल विशू कोहली यांचं पोट बघितलं असं वाटतं 4था महिना चालू आहे असं वाटतं. कंप्लीट जास्त मागं पोट वाटते. 5 तर कंप्लीट झाले वाटतं. तर तुम्हाला काय, तुमचं काय एकच काम ना, त्यांचा स्टॅमिना तसा आहे. कारण कोहलीचा बारका भाऊस विशू कोहली. आणि पहिलाच चेंडू सामना चेंडूला फेस करतील इकडे मात्र सोन्या गायकवाड, त्यांनी अर्धशतक ठोकलं होतं मगाशी. नंतर सामना जय हनुमान प्रसन्न वर्सेस जय ज्ञानोबा प्रसन्न. हो यार टाकला होता, बॅक टू द बॉलर खेळलाय, समोर मारला फटका आणि समोर चेंडूला अडवलाय. चेंडू फळीमध्ये संपर्क खास नाही, ब्लॉकआउट होता. जो बुंद्यामध्ये बोलतात ती गोष्ट. बुंद्याचा जजमेंट कोहली साहेबांना भरपूर पूर्वी ते चांगले क्रिकेट खेळायचे. तो निघाला तर ठीक, नाही तर तो अटकतो तिथंच. यस 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 अच्छी बॉल, चांगला चेंडू, त्याला ऑन साइडला खेळायचा होता. पण चेंडू मध्ये व्हेरिएशन चांगला होता, थोडासा स्पीड पण होता आणि आउटसाइड ऑफ टर्म बॉल होता. चांगली सटीकता बघायला मिळाली, चांगला चेंडू बघायला मिळाला. 2 चेंडू संपले गेलेत गोलंदाज आतिश यांचे. आणि या षटकातील 3रा चेंडू आमच्या पाठीमागं पारगावची बुलंद तोफ सागर पाटील इथं उपस्थित आहे. आणि यावेळी चेंडू जास्त बाहेर गेला आणि पंच प्रवीण पवार सर यांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त धावेनं खातं खोलले गेले संघाचं. ध्रुव सावकाश. हो यावेळी ऑनसाइडला फ्लिक केलाय, मिड आणि नेक्स्ट समोर चेंडू होता, तिकडे काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. चेंडूला अडवला जातोय, तिथं मात्र 1 धाव मिळेल. सोन्या गायकवाडला क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि एका धावेनं संघ पोहोचेल तो म्हणजे बरोबर 2च्या घरात. आणि चांगली अशी जेवणाची सोय आपण सर्वांनी 2 दिवस बघितली. उद्याही जेवण मांसाहारी आहे. आणि हेमंत तारेकर साहेब यांच्या, रमण तारेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. 50 किलो मटन. यस उलटा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीमध्ये संपर्काचा निर्धार चेंडू सांगत फसवलाय फलंदाज सर्वेशला. आणि 3 चेंडू संपले गेलेत, 4 संपलेत, 2 चेंडू बाकी आहेत. 5वा चेंडू उर्दू विकेटनं सोन्यासाठी षटकार. अगदी सर्वेसाठी टाकलेला बॉल बॅटला होता आणि त्यांनी ऑन साइडला बरोबर फुल टॉसला पनिशमेंट 6 रन DJ.
बोलायला लागली ती म्हणजे 8. आणि शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. बिशू कोहली यांनी बघा विठ्ठलाची पोझिशन घेतली. कमरेवर हात, कमरेला हात द्यायलाच लागतो. येस येस शेवट त्याचा अवतार गणपती सारखा आहे. गणपती का जय मल्हार, खंडोबा 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 पण आणि गणपती पण. येस येस बॅक टू द बॉलर. येस आणि तसाच पाहिजे माणूस. येस माणसाकडे 2 असला की माणूस हौशीत राहतो. का इकडं ना तिकडं एकला काय प्रॉब्लेम होते कधी कधी. मग चलो जाओ तर. येस पॉवर, हिटिंग पॉवर याला म्हणतात. म्हणून ज्यांच्या दंडात पॉवर आहे ते काय पण करू शकतात. आता विरुद्ध आधी शब्द बोलत नाही पुढं. आणि पहिलं षटक संपलं गेले. बघा प्रवीण पवार सर तुम्हाला ही संधी आहे. तुम्ही काय असं नाराज होऊ नका. तुम्ही चान्स घेऊ शकता बिंदास, काय हरकत नाही. पण ती पॉवर सगळ्या पंचांच्यात नाही. ते एकच मिस्टर विशू कोहली विश्वनाथ बघून दंग झाला दीन विश्वनाथ. येस येस. आणि तिकडे बघा आत्माराम कोहली सर बघा 2 पंक्ती उठल्या तरी उठतच नाही खुर्चीतून. भाजीला 2 पंक्ती थांबला तर उद्या 3री पंक्ती घे. आणि धावा संख्या 8. आणि कुणाल आणि बघा कालच विशू कोहली यांनी प्रवीण पवार सरांचं दर्शन घेतलं चहा पिताना. म्हणजे माणसाला आनंद तोच खरा, हाच खरा प्रेम आहे. संघाची धावा संख्या 8. एकमेकात दर्शन घेतलं माणसाला आनंद वाटते. हीच खरी दोस्ती आहे, बाकी काही नाही. आणि ध्रुव तारेकर यांची सर्व ही गँग बघा कशी टोळी बसली पायऱ्यांवर बसलेत. आणि आता गोलंदाज आलेला आहे ते कुणाल. हो यावेळी चेंडू बाहेर आहे. कोहली सर ऑफ्टमच्या बाहेर असल्या कारणाने वाईट घोषित केलंय. आपल्याला कवायत करण्याचा मौका मिळालाय. कबूतर बघा आकाशामध्ये कसे उडतात. सलमान खानचा पिक्चर होता मैंने प्यार किया. ते सलमान खान पण आता गणपती पुढे राहिला आमच्यासारखं आपला. येस येस कॅच इट. इज गॉन विकेट. येस ध्रुव बरोबर बोललो. आउट इज गॉन. डीजे काय वाजवायला पाहिजे. मंडप हल्ला पाहिजे तुम्ही. अरे होऊन जाते. इकडे विशू कोहली बघ कसे डबल शीट काम लावून लांब लांब पॉवर. ज्याची म्हणजे पॉवर असली की टेन्शन नाही. येस आणि सागर पाटील बघा कोपरचे जावई. गणपतीला त्याचा मान भेटला पालखीला. आणि मानगाव रिटर्न काय मानगाव मध्ये जंक्शन त्यांचं स्वागत केलं बघा. एका स्वागतानं अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा प्रचार झाला. रायगड किंग ऑफ रायगड. आणि जर आले नसते तर 2 टेम्पो घेऊन आला असं नेवाला. यस षटकार लॉंग ऑनला षटकार डीजे. सात धावेनं संघ पोहोचेल 15. आता आपण ध्रुव यांचा एक डान्स पण बघू. ध्रुव यांचा कसं मस्त पैकी. आणि हनुमान यांच्या पालखीला यायचा बरगावला. हे यंदा पालखी जोरात आहे तेव्हा सर्वांनी पालखीला न विसरता यायचं आहे. पहिल्याच वर्षाने पंचांना विनंती आहे तुम्ही या. नाही तर वाटेल आम्हाला आमंत्रण नाही केलं असं. विशू कोहली का अर्धे पारगावचे आहेत. त्याला इकडे कुठे अर्धा गुंठ जागा द्यायचा. येस येस आंब्याच्या खालीच घर बांधा. ते एअरपोर्ट तिथे आहे काय. तिथे कोणते एअर होस्टेस आहेत सगळ्या. तिथे जाऊन काय फायदा आहे. अजून किती पाहिजे. आता बस आपले काय जायला सगळीकडे नजर आहे. काय स्टॅमिना आहे मजबूत काम. कारण कोहली लोकांची पॉवर जास्त असते ना. यास मच्छी मुंगोटी मुंगोटी
तिकडे वर्सोला मुंगोटी बोलतात मंग. आणि ध्रुव यांचे मित्र आलेत बघा तुमचे. आणि संघाची धावा संख्या 15, एक गडी बाद 15. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक खेळाडू ज्याने षटकारांना खात स्वतःच खोळले. शॉट बॉल टॉपच लागलाय. कॅच इट. नाही 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 नाही. इकडे मात्र कॅच भेटली असती परंतु थोडा विकेट किपर धावला आणि त्या फिल्डरला कुठेतरी थोडासा डॉमेट झाला काम. जर कदाचित त्याने जर त्याला सांगितलं असं कॅच घेत नक्की ती भेटली असती कॅच कदाचित. म्हणून कॉलिंग इम्पॉर्टंट बात आहे बघा. 1983च्या विश्वकपामध्ये कपिल देव जेव्हा मागून जेव्हा कॅच घेत होते ना शॉर्ट मिडॉनवरनं, तेव्हा यशपाल शर्माजी दिवंगत तिकडून धावत आले होते आणि कपिल देव साहेबांनी सांगितलं यशपाल शर्माला काय तू येऊ नकोस, ही कॅच माझी आहे, मी घेतो. यशपाल शर्मा थांबले आणि कॅच घेतली. व्हीएन रिचर्ड साहेब गेले. वेस्ट इंडिजला विश्वकप जाणार होता तिसरा, तो भारतामध्ये आला. कॉलिंग महत्वाचे आहे. आणि चेंडू 3 झालेत आणि हॅट्रिक साठी 1000. गोवा ग्रुप यांच्याकडे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. लावणारे हुशार कसे आहेत बघा. 4, 5 आणि 6व्या चेंडूला बक्षीस. यस, चांगला बॉल, अगदी मस्त बॉल टाकलाय आणि त्या चेंडूला त्याला ऑनसाइडला स्लॉग इट करायचा होता. चेंडू फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता सुंदर हवा सुटली. इकडे मात्र आंब्याची पानं सुद्धा आता जोरात हालतात. तिकडे क्रेन बघा कसं उचलत. येस, सकाळी ध्रुव. और ये सिक्सर है, ये सिक्सर है, मैं बोला ना. वायरस लॉन्ग ऑन के ऊपर एक दमदार झन्नाटेदार छक्का. टू 22. आज शनिवार बजरंग बलीचा वार आणि इकडे मात्र षटकार ठोकलाय. दुसरा षटकार ठोकलाय तो म्हणजे सर्वेशने. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. हो, यावेळी मात्र विकेट किपर होता बीट होतात आमचे पाटील. यस, दोन्ही बघा दोन्ही षटकामध्ये कसं समीकरण झालंय. तिसरा चेंडू डॉट, 4व्या 5व्या षटकावर आला. इकडे 5व्या षटकार आला, पुन्हा डॉट गेला. इकडे पण या षटकामध्ये डॉट गेला. अशा पद्धतीनं मात्र आणि दोन्ही टायमाला खेळणारा फलंदाज सर्वेश होता. एस एस आणि पंच बघा विशू कोहली यांना प्रवीण पवार सरांना शाबासकी दिली. का शाबाश छोटे मियां, तुमने इस साल बहुत अच्छी कमाई की. डॉली बघा, डॉली यांची केसांची स्टाईल बघा. यार नाव कसं बघा डॉली. आणि 2 डीजे हर्ष, पण त्याचं नाव प्रेमात डॉली आहे. लग्न झालं बायको बोल डॉली इथं राव. येस, मग त्याला प्रश्न पडेल का हा नाव ठेवला तरी कसा काय. येस, नंदादेवी नांदगाव. नाही नाही पंच आले या वर्षी. पंचांची कमाई भरपूर आहे आणि त्यांचं होतंय काय ते एका कॉमेंटर आमचा काय होतं, आम्ही खुटेसारखे आहेत म्हणजे खुटं हालेल पण ते खुटीसारखे आहेत. तिकडे पंच इथं ठोकली की निघणार नाही पाहिजे. 5-5 दिवस तिथंच. येस, आणि बघा त्यांचं पॉकेट पण फिट काम. त्यांना का उभाच राहायचं असं, बाकी काय करायचं आहे. संघाची धाव संख्या 22 आणि पंचांची भूमिका फार कठीण आहे.
आपण एक आपल्या हसी मजाक मध्ये बोलतो, कारण हे निर्णय देणं फार कॉमेंटरी आपण काही इकडे तिकडे ऍडजस्टमेंट करू शकतो. पण सर्व पंच आपल्या रायगड जिल्ह्यातील, अरे पण काही पंच उचबांगडे असतात, ते मध्येच काहीतरी करत असतात. त्याला आपल्याला काय करायचं, पॉकेट घ्यायचं, गप घरी जायचं. संगम बघा, चष्मा लावून कशी टकाटक अनिल कुंबळे सारखा चष्मा आली की अनिल कुंबळे, आपले अंशुमन गायकवाडजी, नरेंद्र हिरवानी, विजय भारद्वाज, अशा लोकांची आठवण होते चष्मा असली की. यस और 10 बॉल, चले जाओ प्रवीण, चलो बॉलर, डीजे का डीजे कमान. आता बॅच पण निनादबाई मैदानाच्या आतमध्ये. आता थाना काही दोघांना सांभाळायला लागेल. आणि इकडे गोलंदाज बघा, आल्या आल्या विकेट, अतिशय. आणि त्याची डान्स पण केला प्रवीण आउट झाल्यावर. याला म्हणतात खरी एन्जॉय. आमच्याकडे असं काय कोण नाचले की भानगडी व्हायची पाहिली. याला कधी होते प्रीमियर लीग पत्ता पण नाही लागत. ध्रुव भीव बघा कसे जबरदस्त, त्यांची गँग सर्व पूर्ण. मध्ये दुसरी बाटली असे थंड्याची, पहिली जास्त नाही घ्यायची, थोडा थोडा घ्यायचा. मस्त लागते ना. चालू झाली आली काय आवाज माईक मध्ये. हो फुलटॉस आणि चौकार मिळेल थर्डमॅनला. नो बॉल कमरेच्या वरती. येस येस येस, विशू कोहली सांगतात बघा बॉलरला कमरेचं जजमेंट मला जास्त आहे. येस येस, डीजे डॉली. चेंडू फ्री हिट म्हणजे बोनस आहे फलंदाजाच्या समोर. 5 धावा या चेंडूवर आल्यात आणि पुढचा चेंडू फ्री हिट. यस, फ्री हिटचा बॉल चौकार असेल. ये 4 रन डॉली. यस यस, आणि ध्रुव सांगत आहेत की आम्ही कबड्डी मी खेळतोय. यस यस, अरे विशू कोहली कबड्डीला उतरले ते कसले बोलते बघ. आला विमान. आणि विशू कुणाल विशू कोहली जर विमानात भरला तर एअर होस्टेस कशी बोले, हो ॲक्स विशू. डायरेक्ट विशू कोहली बोला, दॅट्स स्टार्ट. यस यस, खूबसूरत के साथ ड्राइव किया है. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेले ते तसे. नाही नाही नाही, एवढा लेझी काम नाही जमणार. चेंडू हातात ठेवायचं काम काय, चेंडू सरळ फेकायचा. कारण तुम्ही खेळवत काय विटी दांडू नाहीये. येस, आणि 2 धावेने संघ पोहोचेल. 33. चांगली धावसंख्या आता उभारली मात्र. आणि या षटकातील अजूनही मला तरी वाटते चेंडू शिल्लक आहेत 3. नाथ तारेकर वैयक्तिक धावसंख्येवर खेळते म्हणजे 10 वर. हो, यावेळी टायमिंग झाला नाही खास एवढा, परंतु एक धाव मिळेल. दुसरी धाव होऊ शकते परंतु नाही आहे. जिथे लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आले त्यांनी चेंडूला पकडला आणि एका धावेने संघ पोहोचेल तो बरोबर
34 घरात या षटकातील अजूनही मला तर वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि पंचांची जोडी बघ ध्रुव कशी आहे, बडे मिया आणि छोटे मिया. काय सांगू शकते पंचांबद्दल, तुझं काय म्हणणं जोडीबद्दल? नाही, काहीच म्हणत नाही तो हेस. आणि एका पंचाने दुसऱ्या पंचाला सांगितलं तू किती पिशील माझ्यापेक्षा, तर दुसरा म्हटलं तू माझ्यासमोर काहीच नाही. नंतर विशी कोहली बोललं की मी विदाउट पाणी नाही पिन. घाबरलं पण पवार. याला पावर आहे, ज्याची पावर आहे तो काही करू शकते. 34 धावा बोर्डावर. आता या 2 चेंडूंचा खेळ अजूनही वाजवी बाकी आहे. षटक क्रमांक 3. यावेळी मात्र पुढे सरसावलेत. एक धाव नक्कीच मिळेल. बॅटने आले 100%, ते समजलं लगेच. पण या बॅटने एक धाव आली, पण पुढचा यावेळी वापर केला होता, स्टेप आउट झाले होते. आणि एका धावेने संघ पोहोचेल 35 घरात. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यस यस, अरे कॉमेंट्री काय, प्रीमियर लीगला कॉमेंट्री करून काय फायदा आहे? प्रीमियर लीग म्हणजे एन्जॉय, कॉमेंट्री प्लस एन्जॉय करण्याचे. सागर पाटील बघा आमच्या इथं चिरलेला दसरे पाटील याच्या सोबत कॉमेंट्रीला उडवला, धुरला डायरेक्ट कोमात. पण नंतर मात्र त्यांनी बरोबर शांती घेतली. यस, डिफेंड इज्जत किया गेंद को. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. म्हणून भारताचे कप्तान लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहेब म्हटलेले आहेत की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला बाहेर पाठवा. आणि विशी कोहली साहेब जरा धुरला धोऱ्यात घ्या, डोळे साफ होतात अधिक. हा, येस येस. एक कॉमेंटर काय डे नाईट कॉमेंट्री नाही करू शकत. सागर पाटील करू शकते. अरे बाबूशा तिकडे बघ, डे नाईट करून काय अवस्था झाली. आपण काय त्या समोर. बाबूशा थांबतच नाही. बाबूशा म्हणजे एक प्रकारचा ओव्हरपिच बॉल आहे सगळीकडे बाबूशा. यस 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 यस. और क्या बॉल है, क्या शॉट. भरपूर त्याला प्रेम दिला, डोळ्यातून एक नाही अश्रू. आणि षटक संपले गेले 3. हाँ यस यस. यूपी बिहार से आने वाले लोग ऐसे होते भैया जान, हमारा क्या है. आणि नशीब आम्ही हिंदी शिकलो, तर बाबूशाने अजून 4-5 आणलं असतं, मग तर सगळी वाटत लागली असते आपली. आणि त्याचं नाव नशीब शाह आहे, सहार आहे. पण त्याची मेहनत आहे ती, कारण मेहनतीशिवाय कुठली गोष्ट जमत नाही. आणि पक्षी बघा आकाशात उडते कसं ध्रुव. आखिरी मेरे हिसाब से इस ओवर की, यानी कि इस ओवर की 6 आने वाली 6, टोटल 12. मगाशी राजेश म्हात्रे यांना बरोबर धुतले होते, आता डबल आलेत ते. आता यावेळी बॉलिंग नीट टाकली तर ठीक, परत जर धुतला तर मग समजायचं काय नाही. राजेश म्हात्रे येस येस. आणि डोळे मिटू नका पंच, त्याला धुरला हा डोळ्यात गॅस, डोळे साफ होतात. संत्री बघा कशी पहिले पिळले की लहान लहान पोरं पिलाची. फुल टॉल बॉल होता. यस यस. आणि बॅटला आहे, पण काय विकेट किपर चतुर आहे बघा, जबरदस्त. यस यस. ब्लॅक बाईच. अंपायर मध्ये अंपायर सांगतात वरती वरती बॉल खाली लागला पाहिजे. काय पंचाने जजमेंट आहे बघा. आणि इकडे मात्र डावा आणि उजवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या षटकातील अजूनही मला तरी वाटतंय 5 चेंडू शिल्लक आहेत. पारगाव प्रीमियर लीगला आपण पाहता. यस यस. अर्धा ते काय बोलूच नका, तिकडे जायलाच पाहिजे. यावेळी मात्र हुक्कार आहे तिकडं. आणि अशा रीतीने चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाव मिळतील. आणि तिसरी धाव बघूया, पण 2च धाव. आणि 2 धावेनं
मोक्ष होम फायटर संघाची धावत संख्या 48. 48ला 5 विकेट बाहेर. या षटकातील माझ्याकडे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. कपिल बुमरा सारखी ऍक्शन. समोर निनाद भाई. जसप्रीत बुमरा बरोबर आहे. बुमराने गोलंदाजी टाकली इंग्लंड विरुद्ध मस्त. फुल टॉस आणि आता चेंडू चालला दिवाळीमध्ये. संघाला येणार कधी डीजे. फायटर संघाची धावत संख्या 54. 54. 5वर 4 आणि 5 बाहेर. अजूनही मला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. बुमरा बघा ऍक्शन. बुमरा आयला कुठले बॉल तरी काय असले. बाउंड्री आहे फाईन लेगला. 4 धावा मिळतील आणि नो बॉल. आणि मात्र काय भीमर टाकलाय परत येतात. आणि गोलंदाज बाद ना पंच. येस बाजार उठला. आणि आता धावा झाल्या चौकारांना बरोबर 59. म्हणजे 59 धावा झाल्यात. आणि पुढचा चेंडू फ्रीड असतील आणि चेंडू शिल्लक आहे षटकातील मात्र अजूनही 4. आता गोलंदाज आले ते हरीश केदारी. म्हणजे राहिलेले 4 चेंडू टाकण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलंय. आणि निनाद तारेकर यांची अप्रतिम फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाला सावरले अशी त्यांनी फलंदाजी केली. संघाला सावरण्यासाठी फलंदाजी केली. आपलातून फ्रीड बॉल. टायमिंग झाला नाही. इकडे मात्र रनआउटची संधी. इकडे बघूया काय होते. आणि अशा रीतीने मात्र स्टंपवरना बॉल गेला. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हरीश केदारी. पुढचा चेंडू. जोरात मारला. हा षटकार असेल. उत्तुंग षटकार. इट्स अ ब्युटिफुल माइटी सिक्सर. आता फलंदाज मला ते निनाद तारेकर यांनी धावा झाल्या त्या 30. निनाद तारेकर 30. अजून 2 चेंडू शिल्लक. यावेळी हुक केला तिकडे. पुन्हा एकदा चेंडू एअरपोर्टला सांगायला विशू कोहली आणि प्रवीण पवार यांना न्या बिंदास फिरायला अहमदनगरला. तर 71. येस 93. 93 धावांचा हायएस्ट स्कोर. नैतिक इंटरप्राइजेस मानस डबल-एस संघाचा बिना विकेट. येस विघ्नेश आणि आकाश तारेकर यांनी जबरदस्त कडक बॅटिंग केली. ध्रुवाच्या आतमध्ये पाठवा.
येस येस खंडोबा असा माणूस पुन्हा धरतीवर जन्माला येणं कठीण आहे. सगळ्यांना माहीत असताना जो बिंदास बोलते टॉस उडवा त्याला बोलतात पॉवर. येस ला नशिबात लागते. काय पोटाचं जजमेंट आहे खरंच. लोकांना बॉल समोर ठेवताना हा पंच मागे ठेवतो म्हणजे खिशाचा योग काय बघा, मागची बाजू कशी बघा. येस आणि ऑफिशियल असं नाव आहे याच्यावर. मला ते कुणालच्या हल्दीला भरपूर सगळे पंच कॉमेंट्री जाम येते. मंडप हाल लागली. आणि सुमित आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी धावा पाहिजे त्या म्हणजे 30 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. येस येस आणि बघा ते सुमितला सांगत आहेत पंच की बॉल जाम वरती होता. येस सुमित लवकर बॉल चेक कर. पंचांकडे एक दिस. येस बघा बघा ते मागं ठेवला कसा बॉल मागं ठेवला बघा. हाय कुठला पंच सगळे पंच समोर ठेवतो बॉल. ही व्यक्ती मागं ठेवते. काय ठेवावं समोर काय मागे प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर आहे. आणि जवळजवळ घमेलभर भात खातात राईस खातात ती शिकवली असं महादेव गडकी बोलतात. सामन्याला सुरुवात होते आणि विजयासाठी 72चा पाठलाग करायचा. आणि या 72चा पाठलाग करायचा सुमित ढोंगडे मैदानाच्या आतमध्ये रन मशीन गेलेली आहे. आणि त्याच्या जोडीला त्याचा साथीदार आहे तो कुणाल. आणि गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोट्यातील पहिलं. आज यावेळी प्रवीणची बॅटिंग थोडी ढिली पडली. हे फिरकीचा जादूगर प्रवीण. इकडे प्रफुल्लनी गाजवला आज दिवस. प्रफुल्ल, आकाशबाई, सोन्याबाई यांनी ठोकाटोक केला. आपलं तो अजिंक्य काय नाव विघ्नेश आणि आपला तारेकरचा भाऊ आशिष याही बरोबर जोर लावला. कुणाला जरा यंदा चालला नाही, फिका पडला. आता गाजवलाच पाहिजे. येस येस राजनी पण जोर लावला. सागर पाटील सांगत आहेत. ये सागर पाटील काय नाही बॉल न धरते माग. येस येस फॅक्टरी एक जबरदस्त याला म्हणतात मजा. अब्रेक म्हणजे प्रश्नच नाही. समोर टाकल्यानंतर समोर आला. येस येस आता दुसरा चेंडू बघू कसं टाकतात. तर दोनच खेळाडू बाहेर असतील सर्कलच्या. येस लेग रन्स केला तिकडे रनआउटची संधी. येस येस बघ अगदी जबरदस्त टाकला होता चेंडू. ऑन साइडला एकच धाव मिळेल. असू दे पंच जरा धुरला जरा डोळ्यात जाऊ दे. डोळे साफ होतात असा खेळ. येस तुला इंडिगोचा कसा विमान बघा किती मोठा आहे. काय बघा विमानात बसायला माणसाला काय बोलतात पैसे लागतात आणि उतरायला नशीब लागतात. आकाशात वरतीच की देवाची आठवण. यस और आउटसाइड ऑफ स्टंप बॉल चांगला बॉल गोगली. आणि बघा इथं 3 चेंडू पूर्णपणे दबाव टाकलाय. एकच धाव आली. आणि षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 72चा पाठलाग विजयासाठी 71 पाहिजे अजूनही. यस ऑन साइड लेगला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे चांगला क्षेत्ररक्षक. थोडासा पाय मात्र स्लिप झाला होता परंतु पुन्हा त्याने सावरला. पण 2 धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी झाला. तो फलंदाज आहे तो म्हणजे कुणाल. आणि कुणालनं स्वतःचं खातं ओपन केलं. संघाची धावा संख्या पोहोचली ती म्हणजे 3च्या घरात. दादा सरकार फुलटॉस आहे. इकडे क्षेत्र खाली आहे आणि बरोबर व्हायडेस लॉंग ऑनच्या वरून हा खणखणीत चौका डावली. पाचव्या चेंडूवर चौकार आला. शेवटचा चेंडू. हो यावेळी मागा प्रोटेक्शन आहे. पंत सांगतात वाईट बॉल आहे म्हणजे लेग स्टंपच्या खूपच बाहेर असल्या कारण पंतांनी वाईट घोषित केलंय.
या अतिरिक्त धावेनं संघ पोहोचेल 8च्या घरात. 25 चेंडू आणि 64 धावांची गरज. बघा सागर पाटील यांचं काय गणित परफेक्ट आहे. पूर्वी शाळेमध्ये उभा राहिल्यानंतर गुरुजी पहिले बोलायचे, सागर तूच गणित सोडव. याला म्हणतात कॅल्सी. अभ्यास असा लागतो, गणिताचा पेपर ते सहज सोडवायचे. तिकडे विशी कोहली बघा हसतात कसे. हो चांगला बॉल, विकेट किपर, परंतु सुमित स्ट्राईक नाही, रन घेत नाही. तर त्याला मध्ये स्ट्राईक माझ्याकडे पाहिजे. आणि इथं मात्र पहिला षटक संपला गेलाय. दादा सरकार लेट पंढरीशेठ फडके स्मृती संघाची धावा संख्या बोर्डावर लागली होती 8. बिनबाद 8 अशी सुरुवात. आणि आता मात्र ते धावा पाहिजे त्या. हेच बघा सगळे जे आपले टीमचे बॅनर आहेत आपले स्पॉन्सरांचे, ते सर्व मात्र कॅमेरामॅन कव्हर करते. आणि तिकडे विशी कोहली सर सांगत आता मीटिंग घेऊ नका, अजून एक सामना आहे आणि त्यांना नाईटला जायचं आहे. काय माणसाची उभी आहे बघा. आता नाईटला कुठं चाललंय, मॅचला चालले कुठं चालत का पत्ता नाही, पण जायचं आहे नक्कीच. 24 चेंडू 64. बघा विशी कोहली सर काय सागर पाटील यांचं गणित आहे, जागेवर टॅली करून सांगतात. पहिल्या सुद्धा यांनी बरोबर कम्प्लीट गणित आताही कम्प्लीट सांगितलं. आणि विजयासाठी आता माझे 24 चेंडू आणि सागर पाटील धावा 64 पाहिजे. तर सुमित वैयक्तिक 1 धावसंख्या खेळते आणि त्याचा साथीदार कुणाल वैयक्तिक 6 धावसंख्या खेळते. येस बघा कशी इन केली आणि कशी बॉडी आहे, कडकी आहे, पण मस्त असू दे. काय तर रंगाला काय करणार. हे तर काय नाही, वेस्ट इंडिजचे लोक याच्यापेक्षा डेंजर दिसतात. ते कॅरीबेन अमरो इमरत कसले पहिले दिसत. येस तसली माणसं 7-8-12 गावात जर आपल्याला भिऊ आपण. येस आणि काय ते कॅरीबेन लोकांचं विचित्र काम असते. विशी कोहली जर आले अमृत सारखे असते तर भिली असती लोक. नाही पण दाढी कशी, पण काय तो एक वर्षी दाढी रूपात कशी नाही, तर दाढीत तशी आहे, मुलायम आहे. चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घालवू नका. भैया समोसे फुकट वाट. यस आणि हा चेंडू कोहली सर अगदी वाईट बॉल. तेच बोलू वळत कशी रे तुम्ही अजून, अरे माझी भविष्यवाणी खोटी झाली असते. आणि बघा आमचे भैया जे आलेले समोसे घेऊन सर्वांना फ्री मध्ये देतील, त्यांचं कल्याण हो. आणि समोसे बघा कसे असतात, गोटी एवढे त्यांचे. आणि खराब चेंडू असेल मला कोहली साहेब. येस बघा 2 चेंडू टाकले ते अवांतर टाकलेत, म्हणजे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेत. लाईन भरकटली. अतिरिक्त बोनस, अतिरिक्त धावा आल्यात. गोलंदाज आहे तो म्हणजे सर्वेश आवासकर. सुमितनं यावेळेला त्याला ऑन साइडला खेळला गेला. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. नाही इकडे रिवो नाही आपल्याकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरच चेंडू जास्त टाकतोय तो. आणि लाईन भरकटते म्हणून जवळून मॅच कोण बघतात ते अंपायरच बघतात. आणि पंचांची नजर म्हणजे अगदी घारी सारखी आणि पंचांचे कान म्हणजे मोरासारखे. येस आणि धावसंख्या 11, बिनबाद 11. 3 वाईट टाकले. यावेळी चौकार असेल 100%. आणि चौकारानं मात्र संघाची धावसंख्या बरोबर 15च्या घरात. कट मारला आणि चांगला रूम पण दिला होता. डॉली काय मागं पडलास. येस त्याला आता बिलाच काय करणार. येस सावकाश तुम्ही तिकडे त्याला विकेट किपरला सावर. आणि विकेट किपर जे क्लोज असतात ना त्यांनी जरा सावधगिरी बाळगा. काय हल्ली मगाशी विषय झाला आमचा. हे फलंदाज आता आडव्या तिवडे खेळणार आहेत. डॉट बॉल. या सेवेली मात्र अलॉंग द ग्राउंड खेळलाय. आणि काय चौकार असेल. सोन्या यांनी प्रयत्न चांगला केला गायकवाड यांनी, पण 2 धावा मिळतील सुमितला. आणि 2 धावेनं दादा सरकार संघाची धावसंख्या 17.
येस आणि 5 बाईक सोन्या गायकवाड यांच्याकडे आहेत, मानकरी झालेले आहेत. त्यांच्या मेहनती कधीपासून क्रिकेट येस येस इकडे मात्र स्ट्रोक चांगला कव्हरला चौकार मिळेल सुमितला. आता माहिती आहे स्ट्राईक माझ्याकडेच पाहिजे. 4 धावा. गुड बॅटिंग. आज नाईटला आहेत आईला, म्हणजे आज पालेश्वरी गाव उठते, कारण पारगावची बुलंद तो आणि यावेळी पुन्हा एकदा इकडे फिरव. सुमित डोंगरे पकडला, मोठा मासा वाघाला जाळामध्ये अडकवला. डॉली कमान आणि इकडे फिरव. येस आवाज कमी का झाला? त्याला काय गरज आहे? डॉलीचा कोणी हलवू नका. नाही नाही. आणि सुमित डोंगरे मैदानाच्या बाहेर रिपीट कमी करतो. ओके. आणि मितेश पाटील यांनी झेल घेतला अफलातून. आणि भैयाजी यांचा बघा समोसा कसा आहे आणि कुठला आहे, युपीचा आहे का बिहारचा आहे? आणि राहुल कांबळे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. आणि संघाची धावा संख्या झाली ती म्हणजे बरोबर 21 आणि 21 ला 1 विकेट मैदानाच्या बाहेर सुमित डोंगरे. हा मात्र आणि प्रकाश पाटील यांच्या संघामध्ये जे प्लेयर आहेत त्यांनी कुठे जायचंय? समोर या, समोर सागर पाटीलच्या समोर या. आणि कैलासजी तारेकर म्हणजे जय हनुमान प्रसन्न आणि जय ज्ञानोबा प्रसन्न दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी आता आपल्या समोर या, कारण ही मॅच संपल. आता टॉस साठी यायचं आहे. आणि यावेळी आता बघूया कोहली साहेबांचा वा काय इशारा. मला समजलं, मी तुम्ही नका खालीत ना तेव्हाच मी समजतो वाईट बॉल आहे. मग आपल्यास लगेच कळतोय ना. आणि मला तुझे काय व्हाईटची फॅक्टरी आहे का तुझ्याकडे? काय जरा सुधरून बॉल टाक सर्वेश भाई. येस रोजचा प्रॅक्टिसचा मैदान तुझा. 4 वाईट टाकलेस. येस येस कॅचिंग सावकाश खाय विकेट कीपर. हो प्रयत्न चांगला केला तुम्ही. रनआउटची संधी आणि आउट. आसमान से गिरे खजूर में अटके डीजे डॉली. आता विजयासाठी 50 पाहिजे फिल्डिंग डिपार्टमेंट. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होत असेल तर पाणी घेऊन जा. भावेश तारेकर बघा पाणी घेऊन जातात. आणि सगळ्यांनी सर्वांनी ध्रुव जरा समोसा खाणार काय? ध्रुव ध्रुव घ्या. सागर पाटील बॅनपंप पारगाव मानगाव रिटर्न. मानगावला गेल्यानंतर जर जंक्शन स्वागत झाला तर स्वागत अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये पसरला. व्हिडिओ व्हायरल झाली, प्रत्येकाने स्टेटसला ठेवला, प्रत्येकाचे फोन एकमेकाला शुभेच्छा दिल्या की सागर आज मानगाव मध्ये चमकला. अजून काय पाहिजे? आणि मध्ये परत मानगावला ते कधी जातील? येस येस अजून एक सामना आहे. चहाची मागणी आली पाहिजे.
सुहासबाई चहाचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. आणि सागर पाटील तुम्ही चहा आणायला गेलं तर का हरकत नाही, जा जाऊन येशील, गेलास तर का हरकत नाही. आता करशील तर पुढे तुला भेटेल. बाल्या भाईंकडनं सागर पाटील बघा, पारगावची बुलंद तोप, एक काळचे जबरदस्त जुडे जाणते खेळाडू. आणि माणगाव रिटर्न, मला तर वाटते माणगाव मध्ये जंक्शन स्वागतामुळे सागर पाटील पारगावचे अगदी फॉर्म मध्ये आले. आणि हे सगळं झालंय शक्य पारगाव मुले, कारण पारगाव मध्ये ते जन्माला नसते आले तर त्यांचा सत्कार कुठे झालाच नसता. कारण हा कलेचा गाव आहे. तेव्हा सागर पाटील गणपतीचा कारखाना सुद्धा असतो. आता बस झाला, जा चहा घेऊन या, भरपूर झाला. 50 चहा. येस आणि आता 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा पाहिजे. पुन्हा एकदा प्राचार्य प्रवीण मोकल. पहिल्या षटकामध्ये धावा प्रवीणच्या आल्या होत्या, मला तर वाटते 8 आल्या होत्या. आता परत तोच आलाय. येस आणि इकडे बघा त्यांची बॅटिंग होती म्हणजे कोणाची, ओम फायटरची. त्यावेळी त्यांच्याही तशीच सिच्युएशन 8-14. आता हे बॅटिंग करतात, यांची स्थिती 8-14. आणि विजयासाठी आता मला वाटते 50 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये होईल आणि इथं ठोकाठोकी करायला लागेल. अतिशय फटका चेंडू होता आणि इकडे मात्र ऑन साइडला सोन्याबाईकडे गेलाय. हा चांगला क्षेत्र बघा, काय चतुराई आहे. याला म्हणतात फिटनेसचा राज. बाउंड्री लाईन वरनं हा थ्रो डायरेक्ट येणं. आणि संघाची धाव संख्या 23. अगदी जबरदस्त पारगावचा हा आयोजन, परफेक्ट कार्यक्रम. यस, बॉल अगदी बरोबर टाकला होता. त्याला माहिती होतं की नाही, स्टंप पासून थोडासा वाय ठेवला बॉल आणि राजेश मात्रेने फसवला बघा. यस इकडे मात्र सगळी आरडाओरडा चालू आहे, कारण प्रवीणला पाठिंबा आहे, सीट लागलीच पाहिजे. येस आणि आउट. बॉल डीजे डॉली, कम ऑन. येस आणि बरोबर प्रवीणने विकेट महत्वाचे म्हणजे बरोबर टाइमावर काढले. दबाव आता वाढत चाललाय. आता सौरव गांगुली स्टाईल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. संगम इकडे बघा, दादानी कसं घेतलंय अक्का योग, म्हणजे असं वाटतं कॅटरचं जेवण कसं आपण घेत तसं सगळे खासा मोशी. यस पारगाव रिवर्स जाना काय. यस जबरदस्त अपील, आउट. अंपायर देऊ नका आउट. काय ना, या प्रीमियर लीग मध्ये मजा आहे का, सरी 55 दबाव आहे जोरात. गुड बॉलिंग. याला म्हणतात गोलंदाजी धारदार. 14-49 दबाव वाढत चाललाय. षटकातील मध्ये वाटते अजूनही 2 चेंडू शिल्लक, 5वा बॉल. यस, एक धाव मिळेल. शॉर्ट मिडानला चेंडू गेलाय आणि एका धावेने संघ पोहोचेल तो बरोबर 24. लास्ट बॉल. 13 चेंडू 48. 13 चेंडू 48 धावा आणि 48 धावा 13 चेंडू. आणि आमची ताई साक्षी अरुण पाटील यांचं आगमन झालेलं. या व्यासपीठावर हार्दिक स्वागत. पारगाव प्रीमियर लीग गावची जत्रा आहे. इथं एन्जॉय, फक्त मजा, आनंद. आणि तुम्हाला आता वाजवाजी करायला लागेल. म्हणजे पूर्वी बघा 4थी आणि 5वी मध्ये सागर पाटीलला कसे गुरुजी कानफडाचे तसे मारायला लागते. विशू कोहली यांना पण गुरुजी कानफडाचे पहिले. आणि गुरुजींची एक कानफडात बसली की सरळ यायची माणसं लाईनीत.
हा नेटवर्क आता आलाय 3G 4G, त्यावेळी गुरुजी बरोबर ना, एक वाजवली की विषुकोली लाईन मध्ये सरळ, कारण गुरुजींची तशी कानाखालीच वेगळी होती. आता कोण मारते कोणला, सगळी पास. येस. आणि बघा हमारे भैया जी, इनको भी टीचर ने पीटा था. और ये क्या है, क्षेत्ररक्षक कोण आहे आपले, सोन्या भाऊंचे भाऊ दिसतात, अंकुश भाई. आता काय हरकत नाही, वयाच्या मानेने होते तसं. बाउंड्री आली आणि या 4 धावेने संघ पोहोचेल 28-28. आणि आता विजयासाठी बरोबर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटका मागे तसं पाहता 22ची सरासरी आहे. येस, ते बघा पंच एकमेकाला कसे सांगतात, कसे खुणवतात बघा. एक दुसऱ्याला सांगते, दुसरा त्याला सांगते, तिसरा कुठे गेला, तिसरा घरी गेला काय. प्रवीण सर आहेत ना कुठे, आंब्याच्या झाडाखाली बसले ते, या उठा आता, काय आहे वयाच्या माने आता होते तसं. पंच पंच ते पंच तिकडे आले ना, या चहा बी घ्या पंच. आता काय आंब्याच्या झाडाखाली बसायचं का, आता झाले 60 वर्ष पूर्ण झाले, आता काय आंब्याचा जमाना गेला. आता विमानात बसायचा आणि सरळ जायचा अहमदनगरला, अहमदाबाद हायवे भागाचा कसा आहे तो. येस. आणि इकडे आपल्याला विजयासाठी 44 धाव म्हणजे 22 धावांचं षटक तुम्हाला ठोकून काढायला लागेल. या तिकडे काय सोन्या भाई काय सांगतोय पत्ता नाही, काहीतरी कानमंत्र चालू आहेत त्यांचे. निनाद भाई आले. 24 म्हणजे 24 नाही मला 44 पाहिजे, 22चा ओव्हर लागेल ठोकाला. आणि आमचे सोन्यादाला विचारला, सोन्यादा राहायला कसं पूर्वी जुनं आठवतं सोन्यादा, जंक्शन विचार की लोकांची गर्दी तेव्हा मी बघितलेलं होता, एकटा सोन्याचा घाम पडत सगळ्यांना, पण त्या गावाची मजा वेगळी होती. आणि आता 22 पाहिजे प्रति षटका मागे, म्हणजे जवळजवळ 3 षटकार लागतील. येस. आणि MRIचा बॉल होता तो त्यावेळी, त्याची लोकर हालतच नव्हती, तटण्याकडे जरा हलका होता तो. नाव सुद्धा त्या याच्यावर कव्हरवर MRF असं नाव. आता इकडे 22 धावा आणि लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फुल टॉस. तिकडे कॅच होईल बहुतेक, घेणार नाही असं कुठं होईल, त्याला काय सांगायला पाहिजे कॅच घ्यायला. आउट फलंदाज बा डॉली, कम ऑन. दादा सरकारवर प्रेशर आला, अंडर प्रेशर. आणि आत्माराम कोहली सांगा डॉली आहे कुठे, डॉली ती काय तिथे बसलंय, त्याचं नावच डॉली आहे. त्याला आता काय वाटत नाही, लग्न झालं बायको बोलली डॉली इथं राहो, मग प्रश्न पडेल. आणि दापोली गावचे आमचे सन्माननीय राजकुमार जितेकर साहेब यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर द्यावं. पारगाव प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन नियोजन, आज शनिवार, आज भाजी, उद्या मटन 50 किलो, सगळे 2दा ब्रश करायचा उद्या सकाळी. आणि आचार्यांना विनंती असेल जास्त तिखट करू नका आणि 2च पळ्या नका, आता जास्त तिखट केलं तर पंतांची वाट लागेल. एस 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 इकडे घ्या ना बाईक इकडे, बरा ना लेट झालेत. पंच काहीतरी वाटते रेफर केलाय. येस एस रेफर आता बघू शकतात, पंचांनी रेफर घेतलाय, बघूया. आणि चला कुणाल भाई या, आपल्या पंच आत्माराम कोळी साहेब या. येस. अंपायर बघा कसे वेस्ट इंडिजचे स्टीव्ह बॉकनर. सॉफ्ट सिग्नल अंपायर काय कोळी साहेब, सॉफ्ट सिग्नल तुमचा नॉट आउट आहे. म्हणजे त्यांचा हात बघायला असं वाटतं जेजुरीचे गोंधळी अर्धे पंच, जेजुरी गोंधळी पण असंच कोण होतं ना, नॉट आउट. या पंच अंगावर कशाला घेते ते, त्याने नॉट आउट दिलं, इकडे नॉट आउट, फिनिश. इतक्या वर्षाचा जजमेंट आम्ही माझ्या बघतो काही गोष्टी ते माहिती आहे. आणि बरोबर ते कशाला काय, आणि मला तर बॅट टेकलीच होती तशी, असा अंदाज होता.
आणि चला आता जास्त वेळ घेऊ नका, धावा झाल्या त्या 29 धावा बोर्डवर झालेल्या आहेत. आणि आता विजयासाठी मध्ये अजून धावाच्या पाहिजेत. 10 चेंडू आणि 43 धावा. 10 ला 43 धावा आणि 10 चेंडू. आणि याच्यानंतर एक फ्रेंडली मॅच, जय हनुमान प्रसन्न वर्सेस जय ज्ञानोबा प्रसन्न. षटकार काही करू नका, एकदा पट्ट्यात आला ना की कार्यक्रम फिट डीजे. याला गुरुजी तुम्हालाच उभं करत असते शाळेत. ते हसतात बघा, आला ते गेला. अभ्यास आहे प्रत्येकाचा, हा टॅली चालली पाहिजे अशी. 37 धावांची गरज आहे. धावा जमतील, काही हरकत नाहीये, फक्त जमवणारा पाहिजे. निनाद भाई यांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म विकेट. हो, यावेळी मात्र विशू कोहली बघू द्या काय बघतात. येस तुम्ही काही करू नका, ते बरोबर बघतील. व्हाईट बॉल, ही लाईन बघा आणि विशू कोहली यांच्या बरोबर. येस, अंडर प्रेशर काय, त्या माणसा अंडर प्रेशर तुम्ही काय कराल. अर्धा पारगावचा अर्धा गव्हांचा आहे. येस, पंचांची वादावाद नको. आतापर्यंतही भरपूर सांभाळले सगळ्यांना आणि त्याच्यामुळे बघा काही हरकत नाही आहे. येस, व्हाईट बॉल आहे आणि या अतिरिक्त धावेनं संघ पोहोचेल. 36-55 दबाव टाकू नका आणि टाकला तरी का जास्त पण टाकू नका. येस येस. आणि पुढचा चेंडू निनाद भाई यांचा लेफ्ट आर्म विकेट. षटकार और पिच बॉल. असा जमत नाहीये. वाघाच्या शेपटीवर तुम्ही पाय द्याल आणि वाघ असा थोडी म्हणू शकतो की मी पप्पी घेईन, डायरेक्ट पंजा मारेल तो. अगेन हवाई यात्रा में बिना टिकट निकल के डॉली कम ऑन. आठ चेंडू 30 धावांची गरज. सामना बघा कसा येईल, कुठल्या स्थितीमध्ये येईल. सामना होतोय कुठं, होता कुठं आणि येतोय कुठं, हा से हा तक. येस, एका टीम मध्ये 5 कॅप्टन आहेत. निनाद भाई यांच्यावर टेन्शन आलं आता. मला माहिती आहे ना काय ते, या असे षटकार वाजले ना की बॉल ढिला झाला समजा. येस येस. आता मला तर वाटते चेंडू या षटकातील 2 चेंडू शिल्लक, 2 षटकार आले. अंकुश गायकवाड पर्यंत सोन्याजी आहेत, प्रवीण भाई काय काय एवढे कॅप्टन म्हणजे काही प्रश्नच नाही. लक्ष्मण गायकवाड, निनाद तारेकर सगळे कॅप्टन आणि एकटा विशू कोहली अंपायर तरी भीत नाही. याला बोलतात पॉवर. आता विजयासाठी 8 चेंडू मध्ये 30 पाहिजे ना. 8 चेंडू 30 धावा, तसं काही सोपंही नाही आहे. 2 षटकार आले आणि तसं काही कठीणही नाही आहे. आणि तसं कठीणही आहे आणि तसं सोपंही आहे. हे गणित आहे. येस, बघा या काय तुम्हाला माहिती नसेल, ब्रॉडला जर युवराज सिंग 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारतोय. मॅच बॉल ना तोच आहे ना, मॅच बॉल द्या ना, तोच बॉल द्या. येस येस. सुमित धोंगडे यांनी शोधून बॉल आणले आणि तुम्ही नाही कसे बोलता, तोच घ्या ना. पंच विशू कोहली, तुम्ही जर जास्त गडबड केली विमानात बसून तुम्हाला अहमदनगरला पाठवते. ज्याचा त्याला द्या. यस, बुमराने 35 टोकले. युवराज सिंगला सुद्धा 30 मारले होते मस्कर राईस. तो सही घ्यायला गेला तर युवराज सिंग दिली नाही सही. तो बोलला मला माहिती आहे काय होते ते.
पुढचा चेंडू, हा यस, विशू कोहली बॉल लागला काय, सांभाळून 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 फिल्डिंग असू दे काय घाबराचं काम, जरी लागला बॉल तरी काही टेन्शन, दोन्हीकडे तुम्हाला औषध आहे. येस, विशू कोहली यांना पाणी द्या, काय हरकत नाही. आणि संघाची धावसंख्या मात्र एका धावेनं 43. आता विजयासाठी अवघे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज. 7 चेंडू 29, माफ करा, 7 ला 29 पाहिजे. अजूनही सामन्यामध्ये काही होऊ शकतोय. हा बॉल निनाद भाईने अगदी थोडासा खोलात टाकला होता. 7 चेंडू या सामन्यामध्ये अगदी टफ फाईट आहे, ऊर्जा आहे या सामन्यामध्ये. डू ऑर डाय, हारेगा म्हणजे नाही तर बाहेर जाएगा ना. येस, बाजार उठला, गाडी नंबर 17-22 मध्ये बसून कोल्हापूर सांगली मार्गे पुन्हा पनवेलला यायचा आणि पुन्हा पारगावला घरी. येस, विमानात बसून जा. 7 चेंडू शिल्लक आहेत. हा शेवटचा चेंडू कसा असेल बघूया. कडक मॅच आहे, डू ऑर डाय. हर गए हो घर गए. फुल टॉस, टायमिंग नाही झालाय आणि तिकडे काय होते, धाव झाली असती पण मला धाव नाही घेत, कारण नॉनस्टॉकन बल्लेबाजाला माहिती आहे की आता माझ्याकडे स्ट्राईक पर्यंत फलंदाज आहे अतिश. आता 6 चेंडू आणि विजयासाठी धाव पाहिजे. 29 म्हणजे जसा गुजरात टायटन्सच्या विरुद्ध कोलकाताच्या रिंकू सिंगनं 5 षटकार ठोकले होते बघा, तसाच ठोकाठोकी करायला लागेल. आणि तयारीमध्ये जय हनुमान प्रसन्न आणि जय ज्ञानोबा प्रसन्न. चला, जुने जाणते सर्व आले बघा, जुनं ते सोनं कसे टकाटक आलेत बघा. आणि सावकाश जरा डायबी मारू नका, काय जरा वय तुमचे झाले, जरा सावकाश आनंद घ्या, जरूर मस्त खेळा सर, मजा येईल. आणि हेच तर जीवन आहे, बाकी काय आहे. तुम्ही काहीतरी इथपर्यंत स्ट्रॉंग आहात, तुमच्या वयात आम्ही जवळजवळ काटे धरायला लागू, पावर नाही ना. कारण पूर्वी बघा सुकट चटणीची ताकद वेगळी होती, आमच्या अरुण तारेकर सरांना माहिती आहे. या आता काय झालं, चायनीज मध्ये कैलास अशी चटणी आहे, खाली की धांदल सगळ्यांची. येस एकदम विचित्र काम होतं सगळं ते, त्याला पर्याय नाही आहे. म्हणून आता गेले ते दिवस आणि राहिल्यात त्या आठवणी. हसत खेळत आयुष्य घालवा, प्रत्येकाने देवाचं स्मरण करा, नाही तर हार्ट अटॅक सारखी बिमारी आली, लोक चालतात बोलतात मरतात. येस आईला पंच बघा, इतका आत्माना कोहली सर मग 3 पंक्ती उठल्या तरी उठतच नाही, चवली होती तरी उठत नाही. उद्या काय करेल, उद्या 5वी पंगत घाल, उद्या सुट्टी ना, उद्या शेतामध्ये उपवास असेल, मग उद्या विशू कोहली यांना उपवास नाही, त्यांना ते उद्या खंडोबा आहे. येस त्यांची मेहनत आहे, भक्ती आहे. आणि आता सोन्या गायकवाड 5 ला 29. मिस झाला बॉल, मिस झाला ध्रुव बॉल. आता 5 बॉल 29, 5 चे 5 षटकार ठोकायला लागतील, एक सुद्धा बॉल मिस होता कामा नये. हे जर 5 षटकार मारले तर सामना जिंकू शकतोय. एक आला, अजून 4 पाहिजे. येस प्रवीण मोकर, आपण चेंडू आणण्याचा प्रयत्न करा. कोहलीचा डान्सर अंपायर असं मजा आली असते, पण त्याला जमत नाही. हेच गोट्या काय 32 दात पडले सगळे, काय ना तर आलं, दमले ते. आमचे प्रवीण सर हे सगळे मजबूत काय, ते नाचून काय फायदा नाही ना. नाच तर ज्याने अंगण तेवढा काम होत आहे. नाही माट्या अजून चांगला आहे, माट्याचा स्टॅमिना मस्त आहे, माट्या त्याला सापडणार नाही. ते गोट्या काय, तो काय इतका चतुर्बाज माणूस आहे ना, असा पाणी लावेल कोणाला पत्ता नाही. सुकापुरामध्ये जी जिरवली, रात्रभर नाचायला त्याला गोट्याला. सुकापूरवाले पण हुशार होते ते. अजून 5 चेंडू आणि आता ते धावा मला पाहिजे ते 23. 4 बॉल 23, 4 षटकार पाहिजे. यस, हाय आला
आला रे आला, 6 धावांचा हा गोला आला. बघा आमच्या आत्माला कोळी साहेब आशीर्वाद आहे, बाकी काही नाही. हे शक्ती मुलात गायकच ना, कुठं हुल द्यायची तेवढी माहिती आहे. आणि सोन्या गायकवाड टेन्शन मध्ये, 2 चेंडूवर 2 वाजले. आता 3 चेंडू 17, बॉल मिस नाही. बॉल मिस झाला की टेन्शन बॅट्समॅनला आला. आणि मला वाटते हा वाजवतो षटकार आतिश. 3 बॉल मध्ये 17 पाहिजे म्हणजे आतिशला 3 षटकार मारायला लागतील. षटकार आला की समजाचा मॅचला यू टर्न आला. दादा सरकार, बॉल कुठंच मिस होता कामा नये. आल्या चेंडूला डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर. फुलटा हा बी षटकार. सोन्या गायकवाड यांची मात्र बघा पूर्णपणे हालत बिकट करून टाकली. यस, कंपल्सरी चेसिंग आहेच. आणि आता विजयासाठी 2 चेंडू 11 धावा, 2 षटकार पाहिजे. घाबरले ते बघ आता इंदू. येस आणि बघा ध्रुव सांगते सोन्या मामा काय करतोस तू. तिकडे निनाद भाईना पण टेन्शन, सगळ्यांना टेन्शन. येस आणि आता 2 चेंडू आणि विजयासाठी 11 पाहिजे. येस आणि तिकडे आतिश तापला, आतिशचा इंजिन तापला. गुड बॅटिंग आतिश, काय आक्रमक शॉट मारलेत यार. हा जर षटकार गेला तर मजा आहे. येस तिकडे भावेश तारेकर बी बघा गरम झालाय. आणि इकडे आतिश बघा काय तो नुसता नमस्कार करते, देवाला करते. या स्पिनिंग टाकला, टर्न केला, डोका चालवला, फास्ट मध्ये मारतोय मग स्लो टाकायला लागेल. येस आणि इथं मात्र लक्ष्मण गायकवाड म्हणजे रामायण मध्ये लक्ष्मणने जसा डोका चालवला तसा हा डोका चालला. 1 बॉल 11. स्पिन टाकला तिथं फसला गेला. हीच खूबी आहे. येस आता मात्र हेलिकॉप्टर उडवला गेला आणि 11 धावे मध्ये वाटते 10 धावेनं हा सामना जिंकलाय मोक्षा ओम फायटर संघानं. आणि 10-10 सरकार कैलासाची पंढरशेठ फडके स्मृती मदडिया बाहेर डीजे. आणि ते कट करणारे चेंडू टाकले तिथंच मात्र आतिश फसला गेला. पण त्यांनी बॅटिंग अतिशय चांगली केली, अगदी नाकात दम आणला होता. असे षटकार सुद्धा ठोकले होते. मध्ये 3 बॉल 3 मारले होते. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण आता घोषित करूया. निनाद तारेकर, अगदी अप्रतिम बॅटिंग आणि गोलंदाजी केली. ते निनाद तारेकर यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं. आणि जय हनुमान प्रसन्न वर्सेस जय ज्ञानोबा प्रसन्न अशी एक फ्रेंडली मॅच आपल्या भेटीसाठी येतोय. ग्रामस्थ मंडळ आणि टॉस साठी या. जय हनुमान प्रसन्न आणि जय ज्ञानोबा प्रसन्न दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. निनाजी तारेकर आपण म्हणतो मॅच साठी या. आणि आमचे आमिर भाई तारेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि आयोजक सुद्धा आहेत. एक फ्रेंडली मॅच. या गावचे सर्व जुने जाणते खेळाडू मात्र समोरासमोर असणार. छापा काटा जिंकले, टॉस जिंकले. टॉस या पण संघाला नाव देऊया काय. जय हनुमान.
हनुमान संघाने नाणेफेकीचा टॉस जिंकलाय. आपण निर्णय कालवाचा सामना म्हणतात ते आमिर भाई काल 4 खेळलो. यस 10 ओव्हर केला मग त्यांना 5 तुम्हाला 5. आता त्याला विलास करणार काय? आयोजकांच्या पुढे आपल्या जमणार ना. तुम्ही घेऊ नका टुर्नामेंट. आणि निनाद भाई ना मॅडम तुम्ही आज द्या चांगली बॅटिंग. आणि निनाद भाई तुमच्या नाकात दम आणला होता बरोबर. आणि आता चला निनाद भाई आपण मॅडम मॅच घ्या. आणि आता एक फ्रेंडली मॅच जय हनुमान प्रसन्न वर्सेस जय ज्ञानोबा प्रसन्न. आणि निनाद भाईना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आमिर भाई येस मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. आणि शेवटची मॅच आपण आता कमेंट बॉक्स मध्ये आमचे शेखर भाई यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित पारगाव प्रीमियर लीग मध्ये आमचे जबरदस्त खेळाडू आक्रमक खेळाडू कुणालजी तारेकर आमचे आमिर भाई या सर्वांनी आम्हाला संबोधन करण्याची पुन्हा एकदा आजही संधी दिली त्याबद्दल मनापासून आपलं हार्दिक अभिनंदन. आम्ही घेतो इथून रजा. आणि पुढची मात्र मॅच आमचे शेखर भाई सांभाळतील. आणि निनाद तारेकर यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया आमिर भाई यांच्या शुभ हस्ते. आणि आता आपण ऐकूया शेखर भाई यांचा सुमधुर आवाज या फ्रेंडली मॅचला. आम्ही तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. हॅलो हॅलो अमित दादा तुमच्यासारखे कॉमेंट्री मन कमी असतील. तुमच्या शब्दात गोडवा आहे त्यामुळे तुमच्यासोबत एक शब्द बोलतो की देव असतात पूजेसाठी फुले असतात सुगंधासाठी पती पत्नी असतात संसार चालण्यासाठी. अमित दादा अरे तुझा जन्म झालाय माझ्या क्रिकेट रशियनसाठी. क्रिकेट रशियन टाळ्या वाजवा. आवड असेल टाळ्या वाजवा. असा प्रेम असा जीवाला आयुष्यभर आमच्या या पारगाव संघाला तुमच्या आवाजात खूप गोडी आहे. आणि हे सर्वांना जमत नाही दादा समजला का? त्यामुळे पुन्हा एकदा सुद्धा अंगणात तुला शिखरावर कळ ही महाराष्ट्र ओळख कपाली कुंकू डोक्याचा पहिले सोबत. अरे महात्मा तरी माणसात आपली माणुसकी नात्यात आपली नाती हीच आहे आमच्या अमित माझी ओळख. हीच आहे आम्ही ओळख. असाच प्रेम असा जिव्हाळा पुन्हा बोलूया दादांच्या आवाजाकडे. हॅलो चला आपण साक्षीताईंचा सन्मान करूया आपण. चला मी विनंती करतोय आपण साक्षीताईंचा सन्मान करूया. साक्षीताई पाटील आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि अगदी आपण पाहताय रायफल शूटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि आपण पाहताय भारताचं नेतृत्व करताना सुद्धा आपण त्यांना पाहिलंय. आणि हिताक्षी चला हिताक्षीताईंचा सन्मान इथे करूया आपण. रायफल शूटिंग आपण पाहताय आणि त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांची पाहायला मिळत आहे. खूप सारी पारितोषिकं त्यांनी सुद्धा आपल्या या पारगाव गावाच्या नॅशनल लेवलसाठी खेळताना आपण पाहताय. आणि अगदी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि या पीपीएलच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जातोय. ताई आपण या सन्मानाचा स्वीकार करा. चला हिताक्षीताईंचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला माईची उपदर्शन पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. ताई आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा पारगाव प्रीमियर लीग पर्व 2026 आपण पाहताय आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला बॅटिंग साठी उतरायचं आहे. चला सलामीची जोडी. एका बाजूला आपण पाहताय एक मैत्रीपूर्ण लढत खूप चांगली लढत पाहायला मिळेल. जय हनुमान प्रसन्न आणि जय ज्ञानोबा प्रसन्न अशी दोन संघ पाहायला मिळत आहेत. चला टॉस प्रथम जिंकलाय जय हनुमान टीमनं आणि चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जात आहे ते जय ज्ञानोबा टीमला. चला बॅटिंग साठी उतरा आपण. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये